माझं लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे ज्यांना आपलं प्रेम मिळत नाही किंवा ज्यांना त्या गोष्टीपासून वंचित राहतात त्यांचे हाल 4-4.5 लाखाला मी चुना लावायचा प्रयत्न केला, पण तो काही घडला नाही. हे बघ, एक तर ह्या क्षणासाठी आम्ही दोघं गेली 25 वर्ष वाट पाहिलेली आहे, त्यामुळे आम्ही दोघं खूप आनंदी आहोत. जिंजा उपटणार एखाद दिवस मी तिच्या. ठरलंय. मी तर धमक्या बिमक्या लिहून द्यायला तरी धमक्या देते मी कधी कधी तिला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मोहिनी या मालिकेच्या सेटवर आली आणि जशी लग्नात गडबड सुरू असते तशी इथे सगळ्यांची गडबड सुरू आहे. कसे आहात आधी सगळे? गरमागरम. येस, पण ताई इतकी सुंदर दिसते. मला सांग, या सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्यात तुला आता? हो हो, अगदीच सगळ्यांनीच कॉम्प्लिमेंट दिले मला. हो, मी आल्यानंतर सगळे हो सगळं झालं, नवरी आली करून. म्हणजे ऍक्च्युली मला माझ्या लग्नाच्या वेळेच्या आठवणी ताज्या झाल्या आणि छान वाटलं. मला खूप कौतुक होते ते. येस, पण लग्नाच्या जसं आता म्हणाली की आठवणी ताज्या झाल्या, मला एखादी आठवण आता पटकन ऐकायची आहे, जी कोणती आहे जी तुला पटकन आठवते अशी? अरे बापरे, माझ्या मामाच्या घरी आमचं लग्न झालं, त्यामुळे अगदी छोटेखानी लग्न झालं वैदिक पद्धतीनं. त्यात सगळ्या आठवणी आल्या माझ्या. काय सांगू आता, हे सगळं असंच मला छान छान वाटते. जे मुंडावळ्या बांधल्या होत्या माझ्या लग्नात, मी जशी माझ्या हातावर मेहंदी काढली होती ती मी मेहंदी काढली आहे, ती आठवण पुनरुज्जीवित करायला. त्यामुळे छान वाटते खूप. तुझ्या जेवणात स्वीट काय होतं सांग? श्रीखंड नाही, आम्रखंड. हो, पण आता महेंद्र आणि शालिनीचं इथे आम्हाला लग्न पाहायला मिळतं. नेमकं काय घडतंय आणि अचानक असं लग्नाचं म्हणजे सगळं जुळून आलंय. सो काय काय घडणार आहे का या लग्नात? हे लग्न सुखरूपपणे सगळं चालू होणार आहे? हे बघ, एक तर ह्या क्षणासाठी आम्ही दोघं गेली 25 वर्ष वाट पाहिलेली आहे, त्यामुळे आम्ही दोघं खूप आनंदी आहोत. पुढे त्या लग्नात काय काय घडणार आहे हे मी आता रिव्हील नाही करणार, कारण आमच्या रसिक प्रेक्षकांना सिरियल बघू दे आणि ठरवू दे. पण धमाका असणार आहे हे तर नक्की. काही लोकांना अत्यंत आनंद होईल, काही लोकांना थोडंसं असं झाल्यासारखं होईल, पण ऑल इन ऑल एक सोहळा म्हणून जोरदार असणारे, धमाकेदार असणारे, एवढं मी नक्की सांगू शकतो. आमच्या दोन्ही लेकींनी पुढाकार घेऊन आमचं हे लग्न ठरवलेलं आहे. त्यात पिंकीची त्यांना अविरत साथ लाभलेली आहे. त्यामुळे असं करून ह्या तिघींनी खरं म्हणजे आम्हाला दोघांना भोल्यावरच चढवलेलं आहे. येस. लग्नाची आठवण मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल. माझी धाकटी भाची त्यावेळेला अगदीच 5-6 वर्षाची होती. ती माझ्या बाबतीत, मावशीच्या बाबतीत एवढी पॉझिटिव्ह आहे की ती आमचे विधी जेव्हा सुरू होते त्यावेळेला, जेव्हा हात लावतो ना आपण असं नवऱ्याच्या हाताला विधी करताना, तर ती बसून शेजारी मला म्हणत होती, मावशी हात काढ, मावशी हात काढ. आणि जे काही माझ्या लग्नाचे फोटो आहेत त्या सगळ्या फोटोजमध्ये आमच्या दोघांच्या मध्ये ती बसली आहे. एकही फोटो असा नाही की तो फक्त आमच्या दोघांचा आहे, नवरा बायकोचा. आमच्या प्रत्येक फोटोत ती मध्ये बसली आहे. मी तिला म्हणलं होतं, तिचं आता लग्न झालं, त्यावेळेला मी म्हणलं नाही, आता तुझ्या सगळ्या फोटो तुमच्या दोघांच्या मध्ये मी बसले तर मग बघ. तिला दहेज मध्ये घेऊन आल्यासारखं झालं. मध्ये मध्ये Yes, पण मुली किती एक्साइटेड आहे की तुम्ही हे लग्न लावून देतात आणि तुमची किती लगबग मोस्ट सुरू आहे? एक्साइटेड हीच आहे. खूप एक्सायटेड आहोत. पण आम्ही हळद केली, मेहंदी केली आणि आम्ही खूप मजा केली शूट करताना. मी पण तर- म्हणजे मी तर खरोखर रडले, मला रडायचं नव्हतं सीन मध्ये, पण हा, म्हणजे तिचं कॅरेक्टर तसं की तिला हा. रडायचं नव्हतं, पण तिला आईला बघून ते गाणं रडायला वगैरे आलं. आई पण खरोखर खूप रडली. ते गाणं आठवून आईला स्वतःचे सगळे मेमरीज आठवले, कारण आई पण खूप गोड सिक्वेन्स होते, सीन होते. खूप तामझाम नसला तरी असं आपल्या माणसांसोबत जर काही आपण साजरं करतोय तर ते किती छान असू शकतं, तर हे कळलं आणि हे नक्की प्रेक्षकांना आवडेल असं वाटतंय. कारण आम्ही ऑफस्क्रीन पण आणि सीन मध्ये पण दोन्ही मजा केली आहे. हो आणि येस, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खूप एक्साइटेड आहोत. येस, पण पिंकी किती लगबग तुझी सुरू आहे या लग्नात? पिंकीची लगबग तर सगळ्यांना माहितीच आहे. करवली आणि कॅरेक्टरच इतके इंटरेस्टिंग आहे ना की जितकी ती हळवी आहे तितकीच ती स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे या लग्नाच्या म्हणजे समोर बघतीये मी आज 22 वर्ष जवळपास की दोघांचं काय रिलेशन आहे. मला माहिती आहे इनडिरेक्ट की एकमेकांना ते आवडतात, तरीही जबाबदारीमुळे त्या गोष्टी करता येत नाहीये. आणि माझं लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे ज्यांना आपलं प्रेम मिळत नाही किंवा ज्यांना त्या गोष्टीपासून वंचित राहतात त्यांचे हाल तर त्या अनुषंगाने पिंकी खूप खुश आहे
की ती जी वेदना एवढे वर्ष या दोघांनी जपली होती त्याला कुठेतरी आता वाट फुटते आणि कुठेतरी ते जुळून येणार आहे. त्यामुळे पिंकीला ऑफिशियली एक वहिनी मिळणार याचा आनंद आता तरी पिंकीकडे आहे. या पिंकी कुटुंबाला खुश आहे. घेऊन तू खूप पॉझिटिव्ह अशी दिसतेस आम्हाला. हो. पण पारू आता या घरात आहे आणि काय करायचा विचार आहे तिचा, ती ज्या जिंजा पद्धतीने उपटणार एखाद दिवस मी तिच्या. ठरलंय. मी तर धमक्या बिमक्या लिहून द्यायला तरी धमक्या देते मी कधी कधी तिला, मर्डर विर्डरच्या. कारण दोघींचं इतकं ते टॉम अँड जेरी होता मी दोघी जणी. आणि तेही इंटरेस्टिंग वाटतं की जेवढी जितकी स्ट्रॉंग पिंकी आहे की कुणालाही हाणेल मारेल, तशी तेवढीच चॅप्टर ती पारू आहे किंवा त्या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे दोघींचे सीन बघताना पण मजा येते आणि आम्हाला करायलाही मजा येते. येस. पण आता पारूलाच विचारेल, या घरात आल्यापासून धमाक्यावर धमाके करतेस, काय काय करायचं अजून विचार डोक्यात ठेवलायस? मी घरात तर राहत नाहीये, बाजूला शेजारी राहते, पण जवळपास घरात राहिल्यासारखीच असते यायच्या मी. सगळं माहिती आहे मला, त्यांच्या घरातला टीव्हीचा रिमोट कुठे असतो, शालू काय बनवणार आहे जेवायला, किंवा कोण किती वाजता येतं, कोण किती वाजता जातं, कोणाचं कोणाबरोबर लपड आहे, कोणाची परवानगी न घेता घरभर फिरते. त्या बेडरूम तो नॉन एसी वाला बेडरूम आहे, ते सगळं माहिती आहे मला. आणि मला मजा येते एकंदर करताना की पिंकी ताई बरोबर ते जे माझं चालतं ते मी आदराने म्हणते तुला. मला मजा येते पण ऍक्च्युली करायला, कॅरेक्टर काहीतरी वेगळं करायला मिळते. आणि पुढे पण मी खूप छळणार आहे या लोकांना, खूप छळणार आहे. पण या सगळ्यांमध्ये ना आम्ही आरकेला शोधतोय. आरके कुठे आता या घरावर काय करणार आता? नशीब आता लग्न यांचं आहे, लग्न घर यांचं आहे, त्यामुळे ह्यांना धावपळ करावी लागणार. आता आलेला गेस्ट बसणार, अजून काय करणार? 4-4.5 लाखाला मी चुना लावायचा प्रयत्न केला, पण तो काही घडला नाही. पण ठीक आहे, आता काय, त्यामुळे बघतोय यांची धावपळ. आणि ती धावपळ काय होणार आहे ही काय म्हणाली मी, वाट बघते का काय? वाट बघते नाही, वाट लागणार आहे बहुतेक. असं सगळा गेम घडवून आणण्याचा विचार करून आलोय. पण तो आता घडतोय नाही घडतोय हे मगाशी शंतनू दादा म्हणाले जसं तुम्ही एपिसोड्स बघत राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच. पण या घरावर कोणतंही संकट आहे, तू या घराच्या सोबत नेहमी उभा राहताना दिसतोय की आत्ता येणाऱ्या पण मला त्याचं ते मत पण मी उभा आहेच, मी कायम उभा आहेच. आणि कारण एक ठरलंय, माझं ठरलंय, कारण उंचावर नेऊन उंचावरून ढकलून देणार हे माझं ठरलंय. त्यामुळे त्या दृष्टीने जे काही करता येईल ते मी करणार. पण इतकी चांगली मैत्री केल्यावर विश्वासघात करणं हे कसं जमतंय खरं तर? कारण की मोहिनी किती भोळी येते. हो तू एक काम कर, आता सीन सुरू असताना किंवा तू आलीस हे न सांगता तुझा कॅमेरा रोल कर, तुला कळेल ती किती भोळी येते. आम्ही मोहिनीबद्दल झूम कर, झूम. हा अरे छान आहे, भोळी वगैरे काय नाहीये. पण या लग्नात पण तू काही करण्याचा विचार केलाय काहीतरी आम्हाला? म्हणजे होईल, मदत तर करणारच आहे. आता ह्यांना बऱ्याच गोष्टी मी प्रयत्न केला की ह्यांचे हात दगडाखाली जातील असं काहीतरी करूया, पण ते काही अजून झालं नाहीये. पण काहीतरी होणार एवढं नक्की असं मला वाटतंय, गट फिलिंग आहे. पण तरी ते बघा, आता आल्यानंतर धावपळ होईल. असा कोणीतरी एक माणूस येईल की जेव्हा ह्या सगळ्यांची धावपळ उडू शकते कदाचित, आणि मी त्याच माणसाची वाट बघतोय की तो येईल असं मला वाटतंय. तरी आम्हाला असं वाटतंय की आमच्या कुटुंबाचं प्रेमच आम्हाला जिंकवेल. ठरवलं आम्ही एकत्र राहणार आहे आणि सगळ्या संकटांना मात. पण याच संकटात आता आम्ही प्रतापरावांना बघतोय आणि ते येऊन काही ना काहीतरी करतील असं आम्हाला दिसून येतं. आणि आम्ही मगाशी सीन्स पण बघितला की ते येणार आहेत, संकट तुमच्यावर ओढवून येणारच आहे. पण त्यातनं हे जोडपं हे कसा मार्ग काढणार आहे खरं? मार्ग, हो, आता कसा मार्ग काढणार ते एपिसोड बघूनच लोकांना कळेल.
पण परिस्थिती बिकट होणार आहे हे नक्की. हो आमचे इमोशनल ब्रेकडाऊन होणार आहेत. आमची नाचक्की होऊ शकेल कदाचित, कारण लोकांना तर माहितीच आहे की आम्ही 22 वर्ष आम्ही लग्न न करता एकत्र राहतोय, पण ते पावित्र्य कायमच जपलंय आम्ही. पण तरीही बंद दरवाजाच्या मागे काय होतं हे लोक इमॅजिनेशन करून काहीही बोलू शकतात. त्यामुळे नाचक्की तर आमची होईलच. त्यातूनच वाट काढत आम्ही आमचा संसार तसाच चालू ठेवणार. नक्की, म्हणजे हा संसार तुटणार नाही, सुरूच राहणार आहे. हो हो ऑफकोर्स, वादच नाही, अनडाऊटेडली. अगदीच. पण आता या सगळ्यातनं प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, कारण आता मोहिनी एका वेगळ्या ट्रॅकवर आता मालिका आम्हाला पाहायला मिळते. इतकंच सांगायला आवडेल की आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलंय त्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि मोहिनी ही सिरियल कलर्स मराठीवर दररोज रात्री 7:30 वाजता नक्की बघा, विसरू नका. एक वेगळा प्रयत्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. टिपिकल स्टोरीजला थोडीशी बगल देऊन आम्ही वेगळं काहीतरी दाखवू इच्छितो आहोत. तर नक्की ही सिरियल बघा आणि तुमचं हे प्रेम आम्हाला असंच लाभू दे. धन्यवाद. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.